नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल म्हणजे 3 सप्टेंबरला टोटल 26 कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनसवर अपडेट दिला होता. त्यातल्या 8 कंपनींना आपण कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या 18 कंपनींना कव्हर करूया. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींना कव्हर करूया ज्यांनी स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया हर्षिल ॲग्रोटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 54.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 58 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 2046.46% आणि या कंपनीने 1:1 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया न्यू लाईट ॲपेरेल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 54.72 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 175.25% आणि या कंपनीने 1:10 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनींना कव्हर करूया ज्यांनी डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 277 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 359 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -6.10% आणि या कंपनीने 1 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया HIM टेक्नोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 215.70 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 169.67 करोड रुपये आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 75.51% आणि या कंपनीने 40 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिलायबल डेटा सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 99.10 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 102 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 62.46% आणि या कंपनीने 0.03 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4,420 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 390.76% आणि या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया KIFS फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 162.05 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 175 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 5.09% आणि या कंपनीने 1 रुपये 40 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया विश्वप्रभा वेंचर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 50 रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -19.39% आणि या कंपनीने 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया पॉवर अँड इन्स्ट्रुमेंटेशन गुजरात लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 177.48 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 224 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 368.28% आणि या कंपनीने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ब्लॅक रोज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 137.60 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 701 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -8.02% आणि या कंपनीने 10 पैसेचा स्पेशल डिव्हिडंड
आणि 55 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वेस्ट लेझूर रिसॉर्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 169.90 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 51 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 8.01% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया टायटन बायोटेक लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 572.45 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 473 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 52.78% आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जयसिंथ ऑर्गोकेम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 78.72 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 252 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 196.67% आणि या कंपनीने 0.05 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 431.25 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 39% आणि या कंपनीने 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 84 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 111 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 8.94% आणि या कंपनीने 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इलनेट टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 369 रुपयापेक्षाही जास्तीचा आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 148 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 33.74% आणि या कंपनीने 1 रुपये 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया KP एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा शेअर प्राईज आहे 387 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2581 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 123.63% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 7 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 13,000 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 77,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 153.76%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.